शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड शिर्डीच्या चेअरमनपदी शिर्डी नगर पंचायतचे माजी उपनगर अध्यक्ष विजय उर्फ गोपीनाथ बापू गोंदकर यांची निवड करण्यात आली आहे। सोसायटीच्या प्रक्रियेनुसार ही निवड पार पडली असून यावेळी सोसायटीचे आजी माजी चेअरमन आणि संचालक मंडळ उपस्थित होते। यावेळी राज्यात नावलौकिक असलेल्या शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी गोपीनाथ बापू गोंदकर यांची निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। माजी चेअरमन तान्हाजी गोंदकर यांनी काही कारणास्तव राजीनामा दिला आणि सर्व संचालक मंडळाच्या सहमतीने ही निवड झाली असून शिर्डीकरांचे लाडके गोपीनाथ गोंदकर आता चेअरमनपदी विराजमान झाल्याने संस्थेची आणखी भरभराट होईल अशी अपेक्षा व्यक्त करत संस्थेच्या मार्गदर्शक आणि आजी माजी चेअरमन संचालक यांनी गोंदकर यांना शुभेच्छा दिल्या। सर्वप्रथम ही निवड प्रक्रिया ज्यांच्या अखिल म्हणजे आपल्या तालुका फेडरेशनचे अध्यक्ष रावसाहेब खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली। सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो, कारण सहकारी संस्थेमधल्या याच्या चेअरमन निवडीच्या वेळेस बरंच ताणतणाव असतो। अधिकारी सक्षम असेल तर ते शांततेने त्यांचे कौशल्य असतं, तर सर्वप्रथम त्यांचे मी आभार मानतो। आणि एक शिर्डी विविध सहकारी सोसायटीचं एक 15 दिवसापूर्वी जे पूर्वीचे चेअरमन होते तानाजी पाटील गोंदकर यांनी काही कारणास्तव राजीनामा दिला आणि त्या राजीनामा दिल्यामुळे ती जागा जी रिक्त झाली त्या रिक्त जागेसाठी चेअरमन निवडीची प्रक्रिया सोसायटीचे सचिव संदीप बडे यांनी जी प्रोसेस वर ऑफिसला कळवल्यानंतर 20 तो चेअरमन निवडीचा कार्यक्रम आज राबवला गेला। त्या चेअरमन निवडीमध्ये नूतन चेअरमन म्हणून गोपीनाथ बापू गोंदकर यांची सर्वानुमते निवड संचालकांच्या वतीने निवड झालेली आहे आणि ते त्यांच्या कारभार एकदम व्यवस्थित करतील अशी सर्व संचालकांना खात्री आहे। आणि व्हाईस चेअरमन काय निवड म्हणजे व्हाईस चेअरमन तेच ठेवले होते, त्याच्यामुळे त्यांचा पण या निमित्ताने परत डबा आम्ही सत्कार केला आणि दोघं चेअरमन व्हाईस चेअरमन यांचे कारकीर्द अतिशय चांगली होईल असे त्यांना शुभेच्छा देतो। ही निवड फक्त चेअरमन पदासाठी होती, कारण चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदावर चेअरमनचा राजीनामा झाला असल्यामुळे फक्त चेअरमन पदासाठीच निवड प्रक्रिया होती। व्हाईस चेअरमन बाळासाहेब काटकर हे कंटिन्यू व्हाईस चेअरमन राहिलेले। कार्यकारी सहकारी सोसायटी ही आतापर्यंत हरिभाऊ शेळके, नानासाहेब जगताप, गोविंद शंकर कोते, बाजीराव तात्याजी कोते, मुकुंद अण्णा कोते, दिगंबर शिवराम कोते यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीपथावर राहिली। आजही या संस्थेची माननीय बाळासाहेब विखे पाटलांनी त्यांच्या हयातीमध्ये या संस्थेच्या विकासाकरता खूप योगदान दिलं। आजही ही संस्था माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील, माननीय आमदार असंतोष काळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि कैलास बापू कोते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर आहे। दरवर्षी ही संस्था इतकी प्रगतीपथावर आहे की माझ्या मतानं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 1 नंबरची आपली संस्था आहे। दरवर्षी आपल्या संस्थेमधून आपण ठेवीवर 9% व्याज आणि सभासदांना 15% देऊन वाटतो, इतकी प्रगतीपथावर आहे। आजही या संस्थेच्या चेअरमन पदाची निवडणूक होती। चेअरमन पदी गोपीनाथ बापू म्हणजे विजय भाऊसाहेब गोंदकर यांची निवड झाली आणि ही सगळ्या मंडळींनी एकजिनशी पार पाडली। ही प्रक्रिया चेअरमन पदाची प्रक्रिया पार पाडण्याकरता माननीय प्रथम नगराधीश कैलास बापू कोते, माननीय बाबासाहेब बापू कोते, माननीय वसंत काका शेळके, माननीय महेंद्रभाऊ पाटील शेळके आणि सुधा आप्पा शिंदे, त्याचप्रमाणे आप्पासाहेब तुकाराम कोते, यादव माधव कोते यांनी सगळ्यांनी उत्कृष्ट रमेश गोंदकर यांनी सगळ्यांनी उत्कृष्ट भूमिका बजावून आजचा सगळा कार्यक्रम घडून आणला। तर याच्यात जेवढी गोपीनाथ भाऊची निवड झाली तो आदर आहे, तेवढाच या सगळ्या नेते मंडळींनी गोपीनाथ भाऊचा चेअरमन करण्याकरता जे सक्रिय सहभाग घेतला त्यात मी त्या नेते मंडळीचे आभार मानतो। दुसरी एक गोष्ट, आज आपल्याबरोबर ती व्यक्ती नाही, प्रतापराव जगतापची सुद्धा माझा नेहमी संपर्क राहायचा। या भूमिकेमध्ये पार पाडण्याकरता प्रतापराव जगताप यांचं सुद्धा फार मोठं योगदान आहे हे मी मान्य करतो। काही विशिष्ट गटाच्या मंडळींनी ही प्रक्रिया पार पाडण्याकरता थोडंसं गालबोट लावण्याचा प्रयत्न केला,
पण मी जे नावं घेतली या नेते इतके सांघिक आणि एकजीव राहिले, त्याच्यामुळे जे तथाकथित गटाचे माणसं आहे त्यांना माघार घ्यावी लागली, याच्याबद्दल मी नेत्यांचे अभिनंदन करतो. चेअरमनपदी गोपीनाथ उर्फ विजय भाऊसाहेब गोंदकर यांची निवड झालेली आहे. या निवडीसाठी ज्येष्ठ नेते दिवनावते असतील, त्याचप्रमाणे सुधाकर शिंदे अप्पा असतील, भाऊसाहेब पेटे पटेल असतील, गोंदकर असतील, प्रतापराव जगताप असतील, आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणखी काम करताना खरं म्हणजे आप्पासाहेब कोटे असतील, यादराव कोटे असतील, विनायकराव कोटे असतील, या सगळ्यांनी आणि मुळात म्हणजे ज्या गोपीनाथ पाटलांना चेअरमन करण्यासाठी जे काही संचालक मंडळ होतं 8 ते 8 लोकांचं, त्या लोकांनी एक वर्गमूळ बांधून त्यांनी गोपीनाथ पाटील गोंदकर आणि हे सगळे नेते मंडळांचा आदेश म्हणून गोपीनाथ गोंदकर पाटील यांना आज चेअरमनपदी बसवलेला आहे. खरं म्हणजे शिर्डीची ही सोसायटीची निवडणूक सातत्याने चर्चेचा विषय राहिलेला आहे. पण ह्या चर्चेमध्ये खरी महत्वाची भूमिका या जे मी काही नावं घेतल्या मान्यवर होते, तसं दुगुणानं सांगितलं की ह्या सोसायटीला काही मान्यवरांची फार मोठी पार्श्वभूमी आहे आणि ही सोसायटी आज राहता तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये एक अग्रस्थानी असलेली संस्था आहे. चांगल्या प्रकारचं डिव्हिडंड वाटणे, चांगल्या प्रकारचं डिव्हिडंड वाटून सभासदांमध्ये चांगल्या प्रकारचं काम करणारी इथले चेअरमन लाभलेले आहे. पण मध्यंतरीच्या काळामध्ये माननीय राधाकृष्ण विखे पाटलांनी आम्हाला सगळ्यांना गावकऱ्यांना एकत्र बोलून काही निर्णय घेतला आणि त्या निर्णयांच्या बरोबर आम्ही सगळेजण राहिलो आणि त्यावेळेस आम्ही शिर्डीतले सगळ्यापैकी बिनविरोध करावासाठी प्रयत्न करत होतो. पण बिनविरोध त्यावेळेस झाली नाही म्हणून निवडणूक लागली. त्यावेळेस हे सगळ्या मान्यवरांची नावं घेतले, हे सगळे आम्ही बरोबर होतो, काही पलीकडे होते. पण त्या लोकांनी सातत्याने त्याच्यामध्ये राजकारण केलं आणि राजकारण केल्यामुळं आज या सगळ्या आम्ही एक निर्णय घेतला की बाबा संस्थेला पुढे जर न्यायचं असेल तर आपल्याला एक ठोस भूमिका घ्यायला लागेल आणि त्या ठोस भूमिकेच्या माध्यमातून आम्ही एकदम ठाम राहिलो आणि म्हणून आज गोपीनाथ गोंदकर सारख्या व्यक्तीची निवड करता आली. मला आनंद आहे दुगुणांसारखा ज्येष्ठ माणूस असेल, सुधा आप्पासारखा, बाबासाहेब कोटे पाटलांसारखा, यादव कोटे असतील, विनायकांना असतील, आप्पासाहेब असतील, ह्या सगळ्या मान्यवरांनी, धनंजय गोंदकर असतील, या सगळ्या माणसांनी एक दुटीने एका विचाराने आम्ही आज गोपीनाथ गोंदकर पाटील यांची निवड केलेली आहे. आणि मला आनंद आहे बऱ्याच दिवसापासून निवडीचं जर तर काय होईल नाही होईल, पण आज संचालक मंडळ सगळं एकत्र थांबून त्यांनी गोपीनाथ पाटलांचं शिक्कामोर्तब दिलेलं आहे. आम्ही सगळ्यांनी त्यांना समर्थन दिलं आणि गोपीनाथ पाटलांचं आज चेअरमनपदी निवड झालेले एवढ्या निमित्ताने सांगतो. शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या या चेअरमन पदाची जी निवड करताना खरं म्हणजे 6 महिन्यापूर्वीच यांच्या निवड सर्व आमचा पॅनल जो होता, एकत्रित पॅनल, त्या सर्व गटाची माणसं होती, त्यांनी एकमुखाने गोपीनाथ पाटील गोंदकर यांची चेअरमनपदी निवड व्हावी असं ठरलं असताना काही तथाकथित काही लोकांनी तो मुद्दा न ठेवता चेअरमन पदाचा दुसऱ्या दिवस चेअरमन केलं. तर यानंतर आम्ही सर्वांनी एक विचाराने निर्णय घेऊन आणि सर्व संचालक मंडळ, विशेष सर्व संचालक मंडळांनी एकमुखाने चेअरमनपदी गोपीनाथ पाटील गोंदकर यांची निवड करण्यात यावी असं ठरलं. त्या कामी या आमच्या गटाचे नेते माननीय कैलास बापू कोते, माजी सरपंच दिगंबर पाटील कोते, तसेच माजी चेअरमन आमचे वसंत काका शेळके, माजी चेअरमन गौतम बँकेचे बाबासाहेब पाटील कोते आणि आमच्या शिर्डी सोसायटीचे माजी चेअरमन आप्पासाहेब तुकाराम कोते, प्रतापराव जगताप त्याच्यामध्ये असतील, रमेश भाऊ गोंदकर असतील, असे हे सर्व आमच्या गटाचे नेते यांनी खूप योगदान दिलं. ही जी संस्था आहे हिला पुढे इतिहास असा आहे. माननीय हरिभाऊ शेळके पाटील, बाजू पाटील कोते असतील, शिवराम हरिपती कोते आहे, नानासाहेब जगताप असतील, राऊसाहेब मास्तर गोंदकर आहेत, रामचंद्र पाटील कोते आहे, या सर्व ज्येष्ठ लोकांचं खूप योगदान. हे फाउंडर मेंबर आहे आणि यांचा आदर्श ठेवून पुढची जी मंडळी आमच्यासारखी मंडळी या सोसायटीमध्ये चांगल्या प्रकारचं काम करू राहिले आणि या काम करत असताना सर्व जे सेक्रेटरी आहे, बेडे साहेब आणि जे नोकर मंडळी आहे, कामगार, यांचे सुद्धा चांगलं योगदान या संस्थेला लाभलेलं आहे. म्हणून या संस्थेची भरभराट चालू आहे. कारण बाकीच्या सोसायटीमध्ये तुम्हाला व्याज द्यायला पैसे नाही,
पण इथे अशी परिस्थिती आहे, कर्ज घ्यायला पण तयार होत नाही, अशी संस्था स्वभागली आहे. खरा अभिमान आहे आमच्या शिर्डीचा. आणि अनेक सोसायटी इलेक्शन होतात, सगळ्या गावाची सोसायटीमध्ये वाद वगैरे होतात. इथं सर्व होऊन एक विचाराने एकोपाने ही निवड होती. हे सगळं श्रेय हे आमच्या सभासदांना आहे. म्हणून अशी ही संस्था अशीच भरभराटी होत राहील अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि भावी चेअरमन जे आहे गोपीनाथ बापू गोंदकर यांनी चांगलं कारभार करून या सभासदांचं हित जोपावं असं मी त्यांना विनंती करतो. मग 2 शब्द संत गावाची शान शिर्डी ग्रामस्थांची ही खरी ग्रामस्थ म्हणून नावाजलेली शिर्डी सोसायटी, त्या सोसायटीची निवडणूक कायमच चर्चेत असते. ही सोसायटी आदरणीय आमचे कैलास बापू कोते यांच्या नेतृत्वाखालील हे संचालक मंडळ यांची आज निवड होती. या निवडीत आमचे आदरणीय आणि खास मित्र गोपीनाथ बापू गोंदकर यांची चेअरमनपदी निवड झाली. त्याबद्दल मी माझ्या मनसे पक्षाच्या वतीने व सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने, पाहुणे रावळ्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. अग्रगण्य असलेली शिर्डी सहकारी सोसायटी या चेअरमनपदी माझी निवड करण्यासाठी आमच्या संस्थेचे ज्येष्ठ नेते दिगंबर राणा कोते, त्यानंतर कैलास बापू कोते, दत्तू पाटील कोते, त्याच्यानंतर आप्पासाहेब तुकाराम पाटील कोते, वत्सन काका शेळके, सुधाप्पा शिंदे, तसेच विनायकांना सुधा आपलं बाबासाहेब पाटील कोते, तात्या कोते व रमेश गोंदकर आणि साहेबराव कातकर या सर्वांनी मला चेअरमन करण्यासाठी प्रयत्न केले व योग्य ते निर्णय घेऊन चेअरमनपदी बसवलं. तरी मी या सर्वांचा आभारी आहे. आणि इथून पुढे मी यांच्या सहकार्याने मी पुढील ही संस्था कशी प्रगती पथावर नेईल हेच माझे ध्येय राहील. आणि सर्वांना संचालक मंडळ व ज्येष्ठ जे नेते असतील त्यांना मी विश्वासात घेऊनच पुढील दिशा घेईल देतो. आणि संस्थेला जास्तीत जास्त नफा देऊन आणि संस्थेची जास्तीत जास्त प्रगती करण्याचा प्रयत्न करेल. विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.